श्री स्वामी समर्थ. पालखी आली की रस्ते बंद होतात, ट्रॅफिक लागतं, बसचे रूट बदलतात. पण हे सगळं का होतं हे तुम्हाला खरंच माहिती आहे का? दरवर्षी लाखो वारकरी आळंदी आणि देहूहून पायी पंढरपूरकडे निघतात. या प्रवासालाच वारी म्हणतात. पण या वारीतील पालखी सोहळ्याची सुरुवात इसवी सन 1685 संत तुकाराम महाराजांचे धाकटे पुत्र नारायण महाराज यांनी केली. त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या चांदीच्या पादुका पालखीत ठेवल्या आणि आळंदीला जाऊन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांनाही त्याच पालखीत स्थान दिले. नंतर काही कौटुंबिक कारणामुळे ही एकच पालखी 2 स्वतंत्र पालख्यांमध्ये विभागली गेली. म्हणूनच आज देहूहून संत तुकाराम महाराजांची पालखी आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वेगळ्या वेगळ्या मार्गाने निघते. पण वाखरी येथे दोन्ही पालख्या एकत्र येतात आणि श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये प्रवेश करतात. म्हणून पुढच्या वेळी पालखीमुळे ट्रॅफिक दिसलं तेव्हा लक्षात ठेवा, तो फक्त प्रवास नाही, तर शेकडो वर्षांची भक्ती आणि परंपरा पुढे चालत असते.